वाड़ी के सामाजिक कार्यकर्ता दिवंगत कृष्णराव चरडे गुरुजी के स्मृति में उनके परिजन व मित्र परिवार द्वारा श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम सप्ताह का आयोजन किया गया है। इस संदर्भ में आयोजक पदाधिकारी संदीप चरडे, विकी पाठक, राजेश गिरी, राहुल ठाकरे, संजय कुबडे, विठल चोपडे ने वाड़ी पत्रकार परिषद में बताया कि गुरुवार 13 फरवरी से 20 फरवरी तक संपन्न होने वाले इस कार्यक्रम का आरंभ गुरुवार को सुबह भव्य कलश यात्रा के साथ होगा। अर्ण शरद धोबे के सहकार्य से वाड़ी में भिक्षा पात्र का भ्रमण किया जाएगा। कार्यक्रम स्थल माउली नगर, आदर्श वाड़ी, काटोल बाईपास रोड पर हरिभक्त श्री पंकज ठाकरे महाराज इनके उपस्थिति में श्रीमद् भागवत कथा को आरंभ होगा। कार्यक्रम की संयोजिका आशा कृष्णराव चरडे के अगुवाही में संपन्न होने वाले इस महोत्सव अनुसार 15 फरवरी को सुबह से शाम तक गजानन विजय ग्रंथ का तीसरा अध्याय पठन, 17 फरवरी को अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय श्रीमद् भागवत कथा व हरि कीर्तन, गजानन महाराज विजय ग्रंथ पारायण, हरिपाठ दिन भर संपन्न होंगे। शुक्रवार रात्रि माधव दिएवार महाराज का कीर्तन, रविवार को पंकज महाराज लांडे की कीर्तन, सोमवार को नीलेश महाराज लोनगाड़गे का कीर्तन, मंगलवार को हरिभक्त आवारी महाराज का कीर्तन, बुधवार को गणेश गावंडे महाराज का कीर्तन, 20 तारीख को पंकज महाराज ठाकरे का प्रसाद का कीर्तन संपन्न होगा। गुरुवार 20 तारीख को समापन अवसर पर ललित येडे के सम्राट म्यूजिकल ग्रुप का भक्ति गीतों का कार्यक्रम तथा सुबह प्रगट दिवस, भागवत ग्रंथ पालकी भ्रमण हरिभक्त श्री वाघ महाराज व संच द्वारा प्रस्तुत करेंगे। इस नगर पालकी भ्रमण में हरिभक्त नारायण महाराज कडू, हरिभक्त पिंपरी महाराज, हरिभक्त आकाश महाराज कडू, हरिभक्त भीमेश वर महाराज ठाकरे, हरिभक्त आशीष महाराज चरपे, हरिभक्त पवन महाराज काकड़े, हरिभक्त निखिल महाराज वाघ आदि सहभागी होंगे। इस महोत्सव दरमियान आदर्श भजन मंडल आदर्श नगर, आदर्श भजन मंडल गोरक्षनाथ भजन मंडल वैभव नगर, शिवाजी भजन मंडल शिवाजी नगर, माउली भजन मंडल, रुक्मिणी भजन मंडल, इंद्रायणी भजन मंडल आदि भजन प्रस्तुत करेंगे। बड़ी संख्या में इस धार्मिक समारोह में सहभागी होने का आह्वान आयोजकों द्वारा किया गया। आमचे गुरुजी, प्रिय गुरुजी कृष्णरावजी चरडे, पण भागवत झाल्यानंतर काही काळानंतर त्यांचं निधन झालं म्हणून आम्ही मागच्या वर्षी काही भागवत घेतलं नाही। यावर्षी पुन्हा त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही भागवत घेतलं आणि या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजक श्रीमती आशाबाई कृष्णराव चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होता। म्हणून हे सर्व मंडळी तयार झाली कार्यक्रम करण्यासाठी। हा कार्यक्रम चांगला व्हावा, लोकांनी जोडावं, या एरियातल्या एक भक्तिमय वातावरण होईल, लोकांना समजून पडेल भागवत काय म्हणून। खूप लोकांना माहीत आहे की मोबाईल पाहिलं, मोबाईलमध्ये भागवत ऐकतो आपण, तर अजूनही मनोरंजन भागवतशिवाय बाकीचे मनोरंजन मोबाईलमध्ये खूप येतात आणि आजच्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे। कारण जी पिढी आपण पाहून आलो, ठीक आहे, पत्रकार मंडळी सर्व वयस्कर झाली मला, यांची पिढीने जुन्या गोष्टी पाहिल्या, पण जे नवीन मंडळी येईल आता त्यांना ह्या गोष्टीचं थोडं माहिती व्हावं म्हणून भागवताच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून भरपूरच्या गोष्टी अध्यात्माकडे घेऊन जाईल तर्फे आयोजित केला आहे। श्रीकृष्ण फाउंडेशन मेंबर विक्की पाठक, राहुल ठाकरे, राजेश गिरी, सोनू चरडे यांच्याद्वारे हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। 20 तारखेला भगवत पालखी माऊली नगर, आदर्श नगर भ्रमण करून 2 वाजता आपल्या मंडपात येईल, नंतर कीर्तन चालावी, नंतर 7 वाजता महाप्रसादाचा भव्य महाप्रसाद कार्यक्रम ठेवलेला आहे। हा कार्यक्रम श्री गजानन बिल्डर्स आणि गायत्री ट्रान्सपोर्ट यांच्यातर्फे करण्यात आला आहे। 20 तारखेला महाप्रसादाचे आयोजन केलेलं आहे। तरी वाडी, दत्तावाडी, 8वा मैल, वर्धामना जिथपर्यंत आवाज चालली माझी, सगळ्यांना निमंत्रण आहे महाप्रसादाच्या घेण्यासाठी। कृपा करून याची कृपा करेल। विक्की पाठक, आमचे सकाळीचे कार्यक्रम सकाळी 6 ते 7 काकड आरती, दुपारी 12 ते 1:30 भजन, 2 ते 3 श्रीमद् भागवत कथा, 2 ते 6 श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी 6 ते 7 हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 कीर्तन भजन आयोजित केलं आहे।